आज जी हॉरर स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे, ही हॉरर स्टोरी एवढी जास्त भयानक आहे की तुम्ही या अगोदर कधीही अशी हॉरर स्टोरी ऐकली नसेल आणि याच्यानंतरही अशी हॉरर स्टोरी तुम्ही ऐकणार नाहीत, याची गॅरंटी मी तुम्हाला ऑन दी स्पॉट देऊ शकतो. बघा कसं असतं, माणूस चूक करतो आणि जे प्रामाणिक माणसं असतात ते आपली चूक ना ॲक्सेप्ट करतात. पण काही लोक अशी असतात की त्यांनी केलेली जी चूक असते त्या चुकीला लपवण्यासाठी ते अजून एक चूक करतात. आणि असे बरेच लोक आहेत, त्यातला थोडाफार मी सुद्धा आहे. माझ्याकडून जर काही चुका झाल्या तर मी त्याला थोडा लपवण्याचा प्रयत्न करतो, मला मान्य करायला भीती वाटते. तर अशाच पद्धतीचे काही माणसं असतात. पण याच्यातूनही काही कॅटेगरी असतात, काही नॉर्मल असतात आणि काही खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. मी नॉर्मल आहे, मी तेवढा जास्त नाही आहे. ओके. तर एक माणूस असा होता ज्या माणसाने जाणून बुजून एक चूक केली आणि ती चूक केल्याच्या नंतर त्याला रिअलाइज झालं की बाबा आपण जे केलंय ना हे फार भयानक आहे आणि हे चांगलं नाहीये. मग त्याने ते थांबवण्यासाठी अजून एक चूक केली आणि ते दोन्ही चुका थांबवण्यासाठी अजून एक चूक केली. आणि ह्या ज्या 3 चुका होत्या ना, या 3 चुका काय नॉर्मल चुका नव्हत्या. या तिन्ही चुकांमध्ये जीव गेले, प्रत्येक वेळी अलग जीव. आणि ते जीव या माणसाच्या म्हणजे या व्यक्तीच्या जवळच्याच लोकांचे गेले. आता ज्याची मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे त्याचं नाव आपल्याला माहिती नाहीये. फक्त आपल्याला असं कळलेलं आहे की बाबा ते जे व्यक्ती आहे ते व्यक्ती एक स्त्री आहे आणि दिसायला देखणी आहे, चांगली आहे आणि चांगल्या खानदानाची आहे. असं म्हणतात ना की भाई जर व्यक्ती चांगला असेल तर त्याचं खानदान चांगलं असतो. पण ही स्टोरी ऐकल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की तसं काही नसतं. काट्याच्या झाडालाही गुलाब लागतात आणि चिखलातही कमळचं फूल आपल्याला दिसतं. तर अशा पद्धतीनं या स्टोरीमध्ये सुद्धा एक चांगलं घर होतं, चांगलं खानदान होतं, चांगलं नामांकित होतं, पैशावालं होतं आणि त्याच्यामध्ये ना कुठलीही काहीही प्रॉब्लेम नव्हती. त्या खानदानामधला, त्या परिवारामधला प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या स्वभावाचा होता. म्हणजे हे ज्या गावामध्ये राहायचे त्या गावामध्ये जर तुम्ही लहान लेकरांना जरी विचारलं की बाबा अमुक डमुक घराण्याचे जे माणसं आहेत ते कसे आहेत, तर तो लहान मुलगा सुद्धा म्हणणार की नाही नाही, ते माणसं खूप चांगले आहेत. पण त्या घरामध्ये एक मुलगी जन्म घेते आणि ती मुलगी या पूर्ण घराचा नाश करते. हिच्यामुळं या पूर्ण घराला, पूर्ण गावामध्ये कलंकित व्हावं लागलं. हिच्यामुळं या पूर्ण घरामधले 3 लोक मेले. आता ही जी फॅमिली होती ना, ही फॅमिली त्या गावातील सर्वात मोठी जॉईंट फॅमिली होती. आता त्या गावामध्ये बरेचसे असे घरं होते ज्यांच्यामध्ये जॉईंट फॅमिल्याज होत्या, पण त्या छोट्या छोट्या. आता बघा, नॉर्मली जर आपण बघितलं की जॉईंट फॅमिली कशी असते, तर त्या फॅमिलीमध्ये 1 भाऊ, 2 भाऊ, 3 भाऊ किंवा 4 भाऊ एकत्र असतात, फक्त भाऊ भाऊच. त्याला आपण जॉईंट फॅमिली असं म्हणू. जर कदाचित कुठं असतील तर आता या काळामध्ये तर जॉईंट फॅमिली खूप किरकोळ आहेत, म्हणजे दूरदूरपर्यंत दिसत नाहीत. जर एखाद्या घरामध्ये जर रूल स्ट्रिक्ट असतील तर जॉईंट फॅमिली दिसते, अन्यथा लग्न झाल्याच्या नंतर 4 महिने, 2 महिने, 3 महिन्यामध्ये वेगळं होऊन जातात. आपल्याला लाईफ स्पेशल जगायची चान्सेस पाहिजे लोकांना. तर ही जॉईंट फॅमिली ना अशा पद्धतीची नव्हती. या जॉईंट फॅमिलीमध्ये भाऊ भाऊ तर एकत्र होतेच, पण या जॉईंट फॅमिलीमध्ये ज्या या घरच्या महिला आहेत त्यासुद्धा त्यांच्या नवऱ्याला घेऊन इथं राहायच्या. आता असंही नाही की यांच्या जे महिला आहेत ह्या याच पिढीमध्ये राहायच्या. अनेक किती ना किती पहिल्यापासून यांच्या पिढीमध्ये सगळं कुटुंब एका जाग्यावर राहायचं. आणि हे एवढं मोठं झालं होतं की यांना कुठं बाहेर जायचं यायचं किंवा बाहेर मुलगी द्यायची, बाहेरची आणायची असं यांना कामच पडलं नाही. यांचं घरच्या घरामध्येच कार्यक्रम व्हायचा सगळा काही. आता तुम्ही म्हणसाल की घरच्या घरात कसं काय, तर आत्या पण त्याच घरात राहायची, मामा पण त्याच घरामध्ये राहायचं, तर होतात असलं काय पद्धती आहेत ना त्या होतात. आता या पूर्ण फॅमिलीमध्ये एक मुलगी असते, मुली भरपूर असतात, पण एक अशी मुलगी असते ज्या मुलीमुळं हा सगळा काय कार्यक्रम होतो. त्या मुलीचं नाव असतं आशिका. आणि ती मुलगी या फॅमिलीमध्ये सर्वात जास्त लाडकी होती. दिसायला सुंदर होती, चांगली होती आणि हुशारसुद्धा होती. तिचे म्हणजे असं की आतापर्यंत तिच्यासारखं टेक्निकली किंवा शाळेमध्ये म्हणा हुशार कुणी नव्हतं. त्यांच्या फॅमिलीमधले जितके पण मुलामुली होते तेवढ्या मुलामुलींमध्ये तिच्या इतकं हुशार कुणीही नव्हतं.
आता त्या फॅमिलीमध्ये अजून एक मुलगा होता जो की हुशार होता, चांगला होता आणि त्याचं नाव अक्षय असं होतं आणि तो बाहेर राज्यामध्ये शिकायला होता. तर तो आणि ही आशिका दोघंजणं चांगले मित्र-मैत्रिणी होत्या आणि एक दिवस तो जो अक्षय आहे तो घरी येतो बाहेरून जेव्हा त्याला सुट्ट्या वगैरे लागतात आणि घरी आल्याच्यानंतर तो आशिकाजवळ बसतो आणि बसता-बसता तो असा म्हणतो, की मला ना एक मुलगी आवडते. आता सुरुवातीला तर आशिकाला वाटलं, की ती मुलगी जॉइंट फॅमिलीच्या बाहेरची आहे. म्हणजे तो जर तसा म्हणला म्हटल्याच्यानंतर कॉलेजमध्ये काहीतरी झालं असेल. त्याने सांगितलं मला आवडते. आशिका म्हणली, की नाव काय आहे? कुठली आहे? काय आहे? तर तो म्हणला, नाव जाणून घेण्याची गरज नाही आहे. तुला सगळ्या काही गोष्टी तुला माहीत असायला पाहिजे आणि मी त्या मुलीसोबत लग्नही करू शकतो. आणि खूप वर्षापासून आम्ही एकमेकांना लाईकसुद्धा करतो. आशिकाला वाटलं, की यार हा कुणाबद्दल बोलतोय? तिला वाटलं ना, की मी इतकं फ्रेंडली राहते, हा माझ्याबद्दल तर बोलत नाही ना? ती कन्फ्यूज झाली थोडीशी. ती म्हणली, की "बाबा नाव सांग, कन्फ्युजन नको व्हायला. तू नाव सांग पहिले." मग त्याने एक नाव सांगितलं. आता ते नाव सांगितल्याच्या नंतर आशिका हसली आणि म्हणली, की "ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. खूप चांगली गोष्ट आहे." आता आशिकाला एक बहीण होती. तिचं नाव होतं मीनाक्षी आणि जे मीनाक्षी आणि आशिका होती ना, ह्या दोघीजणीचं तेवढं जास्त पटायचं नाही. आता मीनाक्षी जी होती, मीनाक्षी अक्षयला आवडायची आणि अक्षयने आशिकाजवळ सांगितलं, की मला मीनाक्षी खूप जास्त आवडते आणि मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे. आता जो अक्षय आहे, तो आशिकाच्या आत्याचा मुलगा आणि जो अक्षय आहे, तो मीनाक्षीसोबत खूप दिवसांपासून म्हणजे लपून रिलेशनशिपमध्ये होता. हालांकी त्यांच्या फॅमिलीमध्ये असं कधीही झालं नाही, की बाहेरचा मुलगा आला किंवा बाहेरची मुलगी करून नये. जास्त करून फॅमिलीच्या आतमध्येच व्हायचं. कारण की त्या फॅमिलीमध्ये मुलीही चांगल्या होत्या आणि मुलंही चांगले होते. व्यसन कुणालाही नव्हतं. आता असं आशिकानं ऐकल्याच्या नंतर आशिका थोडी खुश झाली, की बाबा चला ठीक आहे, बाहेरची तरी नाही. आता असंही नाही, की त्या फॅमिलीमध्ये बाहेरचं कोणी लग्न करून आलेलं नव्हतं. आलेले होते बरेच, पण होता होच तर. बाहेरून कोणी येत नव्हतं किंवा बाहेरचं कोणी आणतही नव्हतं किंवा बाहेर कोणी देतही नव्हतं. तर ही गोष्ट आशिकाला माहीत झाल्याच्या नंतर आशिका म्हणली, की ठीक आहे, मी बाबाला विचारते काय करायचं काय नाही किंवा द्यायचं न द्यायचं म्हणून. तो म्हणला, की विचारायचं काय आहे त्याच्यामध्ये? मी आईला सांगतो मला पसंत आहे ती. फक्त मला ना 1 वर्ष टाईम पाहिजे. आता हे मी तुला आताही सांगणार होतो. 1 वर्षाच्या नंतरच सांगणार होतो, पण तू जस्ट माझी फ्रेंड आहेत ना, त्या कारणामुळं मला राहावलं नाही. सगळ्या काही गोष्टी मी तुला शेअर करतो, तर म्हटलं ही का नाही गोष्ट शेअर करावी आणि मला 1 वर्षाच्या नंतर लग्न करायचं. कारण की 1 वर्षाच्या नंतर मी पूर्णपणे सेटल होतो. माझी नोकरी, माझा जे काय व्यवहार आहे, तो सगळा काही क्लिअर होणार आहे आणि मी टेन्शन फ्री होणार आहे. तर आता नको सांगू प्लीज. आता जर तू सांगशील, तर लगेच लग्न लावून देतील हे. आशिका म्हणली, "ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तू थांब 1 वर्ष." मग जो अक्षय आहे तो तिथं 1 ते 2 महिना थांबतो आणि 2 महिन्याच्या नंतर अक्षय परत आपल्या शिक्षणासाठी निघून जातो. कारण की त्याचं हे आखरीचं वर्ष होतं शिकण्याचं आणि या वर्षानंतर त्याला चांगली नोकरीही लागणार होती आणि तो चांगला सेटलही होणार होता. कन्फर्म होतं, पण 1 वर्ष एवढं शिकायचं होतं. आता 2-4 महिने होतात. 4 महिने झाल्याच्या नंतर जी आशिकाची बहीण मीनाक्षी आहे, तिची तब्येत बिघडायला चालू होते. तिला वारंवार उलट्या व्हायला चालू होतात आणि तिला ना असे ते मिरगीचा दौरा कसा असतो, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात यार, मला तेवढं नाही माहिती आहे. पण त्या प्रकारचं तिला पडतं, असं पूर्ण अंग हालतं, बिटं का काहीतरी येतं म्हणतो आपण मराठीमध्ये, मला काय आठवत नाही तो शब्द. तर त्या प्रकारचं ना मीनाक्षीला यायला लागलं आणि उलट्या व्हायला लागल्या पहिल्या 2 महिन्यामध्ये आणि ते खूप जास्त प्रमाणामध्ये यायला लागलं. म्हणजे पहिले महिन्यामध्ये एखाद्या वेळेस आणि नंतर महिन्यातून 1-2 वेळेस यायला लागलं आणि हे सगळं आल्याच्यानंतर त्यांची पूर्ण फॅमिली घाबरली, की असं अचानक मीनाक्षीसोबत काय होतंय आणि हे का होतंय? आता मीनाक्षी हे जे होते ना, हे झाल्याच्या नंतर ती थोडं टेन्शन घ्यायला लागते आणि थोडंसं ती हलकं व्हायला लागते. म्हणजे तिची तब्येत अशी डाऊन व्हायला लागते. हळूहळू तिच्या डोळ्याच्या खाली डार्क सर्कल यायला लागतात. तिची जी तब्येत आहे ती डाऊन होते, तिचं शरीर कमी होतं आणि जे हॅपीनेस आहे ते तिच्या चेहऱ्यावरून गायब होतं. आता ह्या प्रॉब्लेम 2 महिन्याच्या अगोदर होत्या. परत 3ऱ्या महिन्यामध्ये हिला अजून एक नवी प्रॉब्लेम येते. आता तुम्हाला माहिती असेल, की मुलींना महिन्यावारी एक प्रॉब्लेम येते.
तर जी मीनाक्षी आहे तिला एका महिन्यामध्ये 2 वेळेस प्रॉब्लेम यायला लागले आणि ब्लड जे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये वाहायला लागलं. तिथं पुन्हा तिला अशक्त यायला लागलं आणि ते पुन्हा असंही नाही की तिचं जे ब्लड आहे त्या ब्लडमधून एवढी बेकार स्मेल येऊ लागली की पूर्ण त्या घरामध्ये ती स्मेल पसरू लागली. घरच्यांना समजत नव्हतं की सगळं काही ठीक असताना, सगळं काही व्यवस्थिशीर चालत असताना मीनाक्षीसोबत असं अचानक कसं व्हायले हे कुणाला काहीही माहिती नव्हतं. 4 महिन्यामध्ये हिच्यासोबत अशा घटना झाल्या आणि या 4 महिन्यामध्ये जी मीनाक्षी आहे ती खूप प्रमाणे हादरून गेली होती. मानसिक संतुलनाने आणि तिच्या तब्येतीवरून खूप जास्त प्रमाणामध्ये वाळली झाली. असं की रोज पाहणाऱ्या व्यक्तीला सुद्धा असं वाटायचं की हां, ही वाळतीये, हिला म्हणजे जी तब्येत बिघडतीये. अशा पद्धतीचं त्या मीनाक्षीची हालत झाली. परत 2 महिन्यामध्ये ही प्रॉब्लेम सतवली. परत त्याच्यानंतर दुसरे 2 महिने म्हणजे 5वा महिना लागला की तिला अजून एक प्रॉब्लेम यायला लागली. तिचं जे शरीर आहे ते अर्धं तापायला लागलं आणि अर्धं थंड होऊ लागलं. आणि असंही नाही की समजा इथून वर तापतंय, इथून खाली तापतंय, नाही. इथून मधोमध तुम्ही महादेवाचा आणि पार्वतीचा फोटो पाहिला असेल. दोघं जण एकत्र असल्यावर ते तशा पद्धतीचं त्या मीनाक्षीचं जे शरीर आहे ते तापायला लागलं. इकडचं आडण गरम तर इकडचं आडण थंड, कधी इकडचं आडण थंड तर इकडचं आडण कधी गरम. अशा पद्धती तिला इतकाच जास्त पेन होऊ लागला, इतकाच जास्त त्रास होऊ लागला. तिला कळत नव्हतं की माझं शरीर नेमकं कुठून दुखतंय आणि कुठून नाही. आता तिची जी फॅमिली आहे ती पूर्ण फॅमिली त्या मीनाक्षीला प्रत्येक हॉस्पिटलमध्ये नेतात, दवाखान्यामध्ये नेतात, इलाज करतात. नेमकं काय झालंय, काय नाही झालंय, सगळ्या काही गोष्टी तपासण्याचा प्रयत्न करतात. पण बाहेरून काहीही निघत नाही किंवा काहीही डॉक्टर सांगत नाही, कारण की डॉक्टरलाच काही कळत नव्हतं ना, त्याच्यामध्ये काही दिसतच नव्हतं. एक्सरे करून बघितले, ते काय जे कुठल्या ज्या काय टेस्ट असतात त्या सगळ्या टेस्ट करून बघितले. ब्लड टेस्टपासून ते छोट्या टेस्टपर्यंत. कारण की फॅमिली मोठी होती, पैशाचा विषय नव्हता, भरपूर काही टाईमही होतं, त्यांना माणसंही होते आणि सगळे माणसं एकमेकांना जीवही लावायचे. आता जी आशिका आहे तिला जेव्हा प्रॉब्लेम होते तेव्हा आशिका तिचं जे मित्र आहे अक्षय त्याला सांगायचे की बाबा असं होतं मीनाक्षीला. तो तिकडे टेन्शनमध्ये, त्यालाही तिकडे जे काही करायचं होतं ते काम करायला सुद्धा त्याला प्रॉब्लेम व्हायचा, त्याचं म्हणणं नाही लागायचं. तो वारंवार इकडे मीनाक्षीला फोन करायचा, आशिकाला फोन करायचा, आईला फोन करायचा, विचारायचा. तर मीनाक्षीची तब्येत बिघडायलेली ती सगळेजण सांगायचे. आता 6 महिन्यामध्ये तिच्या अशा 3 प्रॉब्लेम्स घरच्यांसमोर आले आणि कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन तिच्या प्रॉब्लेम थांबल्या नाहीत. मग त्यांच्या फॅमिलीमध्ये एक माणूस होता जो थोडा बुजुर्ग होता आणि त्याला ना जादूटोणा, ब्लॅक मॅजिक, देवधर्म याच्यावर खूप जास्त प्रमाणात विश्वास होता. तर त्याने विचार केला आणि जो कारभारी आहे त्याला जाऊन सांगितलं की आपल्या मीनूसोबत असं काहीतरी होऊ शकतं, कारण की अशा पद्धतीचं दुखणं हे फक्त त्याच कारणामुळे येतं. आणि मला असं वाटतं ना की आपण आपल्या मीनाक्षीला कुठंतरी नेऊन दाखवलं पाहिजे किंवा काहीतरी केलं पाहिजे, त्याशिवाय विलाज नाही आहे. तर तो म्हणला की ठीक आहे, एखादा माणूस बघा जो की जे काय आहे ते सांगू शकल आणि करू शकल. हा म्हणला ठीक आहे, मी माणूस बघतो. मग याच्या ओळखीचा एक पंडित होता जो की खूप विद्वान होता, त्याला शास्त्राचं वगैरे ज्ञान खूप चांगलं होतं. तर तो त्या पंडित जवळ गेला, त्याला सांगितलं की बाबा आमच्या घरी आमच्या मुलीला एक अशी प्रॉब्लेम होती, गेले 6 महिने झाले ती त्या प्रॉब्लेममधून येत नाही आहे. तर तो म्हणला की ठीक आहे, आपण जाऊन बघूयात, सगळं घर फिरूयात आणि काय प्रॉब्लेम आहे काय नाही या सगळ्या गोष्टी एकदा चेक करून बघूयात. त्याने एक तारीख दिली. या तारखेला त्याने सांगितलं की पूर्ण घरावर गोमतेर शिडकायचं, म्हणजे जे गाईचं युरिन असतं ते पूर्ण घरामध्ये शिपडायचं आणि प्रत्येक दिशेला एक नारळ बांधायचं लाल कपड्यामध्ये आणि प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक अगरबत्ती लावायची. हे लावल्याच्या नंतर मला फोन करा, मी अर्ध्या घंट्यामध्ये तुमच्या घरी येतो. पहिले मी फोन लावतो तुम्हाला, मग तुम्ही हे सगळं काय करा, अर्ध्या घंट्यामध्ये सगळं आटपा. मग नंतर मी घरामध्ये प्रवेश करतो. घरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर काय पूजेचं सामान लागणार, ते पूजेचं सर्व सामान आणा, तुम्ही पूजा मांडा आणि आल्या मी मंत्र चालू करणार. कंप्लीट ती पूजा 1 तास चालणार आणि 1 तास तुमची जी घरची पूर्ण फॅमिली आहे ती पूर्ण फॅमिली तिथं उपस्थित येऊन राहणार. ओके. मग आपल्याला कळलं की कुणं केलंय, काय केलंय, कसं केलंय आणि कशावरून केलंय. तर
त्या पंडितनं जे काही सांगितलंय ते सगळं काही त्याने मान्य केलं त्या कारभाऱ्याने त्या घरामधल्या, आणि त्यानं करायचं ठरवलं. आणि अखेरकार ती तारीख आली ज्या तारखेला तो पंडित घरी येणार होता. पंडितने फोन लावला. अर्धा घंटा अगोदर यांनी पूर्ण तयारी केली. नारळ बांधणं, अगरबत्ती लावणं, सगळ्या गोष्टी, सगळं काय तयार केलं. तयार केल्याच्या नंतर सेट झालं. पूजेचं सामान वगैरे सगळं ठेवलं. पंडित घरामध्ये याला बसला. फॅमिलीमधले सगळे मेंबर बाहेर येऊन म्हणजे त्या पूजेच्या समोर बसले. आता मोठं घर होतं, हॉल मोठा होता. ते सगळेजण पूजेच्या समोर बसले, सगळेजण जोडी बसले. पंडित पूजा करतोय. पूजा संपल्याच्या नंतर पंडित प्रत्येकाच्या हातामध्ये लिंबू देतो आणि प्रत्येकाचं लिंबू काही मंत्र म्हणल्याच्या नंतर त्या अग्नीमध्ये टाकण्यासाठी सांगतो. तो प्रत्येक माणूस त्या अग्नीमध्ये टाकतो. तसं आशिकाजवळही लिंबू दिलं होतं आणि दुसऱ्या लेकरांपाशीही लिंबू दिलं होतं आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये लिंबू टाकलं. लिंबू टाकल्याच्या नंतर जो पंडित आहे तो त्यांच्या पूर्ण फॅमिलीकडे बघतो आणि फॅमिलीकडे बघितल्याच्या नंतर आता सगळ्याची नजर एकसारखीच पंडितकडं. आता याच्याहून पंडितला काय मिळ नाही लागला की काऊन केलंय, काय केलंय. तो घराच्या बाहेर आला. जसा तो कारभार आहे तोही घराच्या बाहेर आला. तर तो पंडितला म्हणतो की पंडित काय अडचण आहे, काय समजलं का नाही. तो म्हणला समजलंय, तुमची जी मुलगी आहे मीनाक्षी, तिला कर्णीबाधा केलेली आहे आणि ती कर्णीबाधा खूप स्ट्रॉंग आहे. त्यासाठी बळी लागतो आणि बळी दिलेला आहे आणि तो बळी दिल्याच्या नंतर ही कर्णीबाधा तुमच्या त्या मुलीवर काम करते. कारण की ज्याचा बळी दिला आहे त्याची जे आत्मा आहे, त्याचं जे प्रेत आहे ते या मीनाक्षीवर आलेलं आहे आणि ते नॉर्मली इतक्या लवकर निघणार नाही. कारण की अजून 2 बळी द्यायच्या बाकी आहेत आणि जेव्हा त्या 2 बळी देणं होतील त्यावेळेस आपल्याला प्रयत्न करावे लागेल आणि त्यावेळेस मी गॅरंटी सांगू शकत नाही की तुमची मुलगी वाचू शकेल किंवा अन्यथा नाही वाचणार. आणि ज्यावेळेस त्या दोन्ही बळी दिल्या त्यावेळेस जर आपण पूजा केली, तुमची मुलगी जर म्हणजे त्या झोनमधून बाहेर निघाली तर वाचल, अन्यथा तिचा जीव जाऊ शकतो. कारण की ती कर्णीबाधा खूप स्ट्रॉंग आहे आणि खूप ताकदवर आहे. आता तो म्हणला की ठीक आहे, आपण करूयात, पण आपल्याला कसं कळणार की हे सगळं झालंय म्हणून आणि जास्त कशाला लांबू द्यायचं, आता काय करता येत नाही का. तो म्हणला की नाही, ही एक अशी बाधा आहे, ही बाधा एकतर पूर्णपणे कंप्लीट झालेली नाही आहे आणि पूर्णपणे कंप्लीट न झाल्यामुळं हिला मधात तोडता येत नाही. जर आपण तोडण्याचा प्रयत्न केला तर ते वाचण्याचे जे चान्सेस आहेत ते सर्व काही तुटून जातील, म्हणजे संपून जातील. ते अगोदरच काही ना काही विचित्र होऊन जाईल. तुम्हाला पडतं का की विचित्र व्हावं म्हणून. हा म्हणला नाही, आपण बघूयात, पण कुणा केलं आहे, काय केलं आहे, कसं समजेल का. पंडित म्हणला की हे बाहेरच्यानं नाही केलेलं, हे तुमच्या घरातल्या व्यक्तीनंच केलेलं आहे. म्हणलं की काय. पंडित म्हणला की जळण हा लोकांवर जे आपण जळतो ना त्या कारणामुळं केलेलं आहे आणि ते एवढ्या तीव्र गतीने केलेलं आहे की त्या समोरच्या माणसानं विचारही केला नाही की हे केल्याच्या नंतर त्यालाच नाही तर त्याच्या पूर्ण फॅमिलीला सुद्धा त्रास होऊ शकतो. कारण की ही जी क्रिया आहे ही क्रिया खूप भयानक आहे. आता तो पंडित म्हणला की मी याच्या व्यतिरिक्त काही सांगू शकत नाही कारण की इतकंच आपल्याला समजण्यात येतं, पण मी काही गोष्टी देतो, त्या गोष्टी प्रत्येकानं आपल्या जवळ सांभाळायच्या आणि नंतर आता ह्या क्रिया जेव्हा पूर्ण होतील तेव्हा मी स्वतः तुम्हाला सांगेल की हां आता झालेलं आहे, तर तुम्ही ती पूजा करून घ्या, तेव्हा आपण ती पूजा करूया. आता असं म्हणल्याच्या नंतर पंडित तिथून निघून जातो. त्यांना काही गोष्टी दिलेल्या असतात, लवंगा वगैरे हे ते जे काही द्यायचं असते त्या, आणि त्या गोष्टी प्रत्येकाजवळ दिलेल्या होत्या आणि प्रत्येकाने त्या गोष्टी घेतलेल्या होत्या. आता ते सगळं झाल्याच्या नंतर जसे जसे महिने समोर जात गेले तसं तसं जे मीनाक्षीचं जे शरीर आहे, जे तब्येत आहे ती दुरुस्त व्हायची सोडून बिघडत गेली आणि एक लास्ट टेपवरती मीनाक्षी येऊन टेकली. तिथं आल्याच्या नंतरची मीनाक्षीची अवस्था होती ती एवढी डेंजरस होती की तुम्ही विचारही करू शकत नाही. पण तुम्हाला ना एक व्हिडिओ आठवत असेल किंवा बघितला असेल, त्या व्हिडिओमध्ये एक मुलगी असते जी की नॉर्मली दिसायला खूप चांगली असते आणि त्या मुलीवर कितीतरी भूताने कब्जा केलेला असतो, म्हणजे प्रेताने.
आणि त्या प्रेताला काढण्याच्या नादानादामध्ये तिची तब्येत एवढीच जास्त बिघडते आणि अखेरकार ती मुलगी मरून जाते. आता तिचं नावही आठवत नाही. कदाचित मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यावर, तुम्ही चॅनलमध्ये जाऊन तो शोधून बघू शकता. त्या मुलीचा फोटो वगैरे आहे थंबनेलवर. आणि माझ्याच नाही, ते बऱ्याच यूट्यूबरनी बनवलेलं आहे. ती आपल्या इकडची नाही, बाहेर देशामधली मुलगी होती. तर सेम त्या पद्धतीनं मीनाक्षीची हालत झाली. एवढी भयानक की तिला चलताही येत नव्हतं दिवसा. आणि जशी रात्र झाली तशी ती भिंतीने चलायची. तिच्या रूममध्ये ती ओरडायची, हसायची, रडायची रूममध्ये. तिच्या रूमच्या जवळ पण कोणाला जाण्याची हिंमत नव्हती. ती त्याच रूममध्ये टॉयलेट करायची. हालाकी टॉयलेट प्रत्येक रूममध्ये होता अटॅच, पण ही टॉयलेटमध्ये टॉयलेट नाही करायची, ही टॉयलेटच्या बाहेर टॉयलेट करायची. कधी कधी तीच टॉयलेट स्वतःच्या शरीराला लावून घ्यायची आणि जोरजोरात हसायची. कधी कधी तिच्या फॅमिलीमधल्या मोठमोठ्या माणसांना शिव्या द्यायची. कधी कधी असं म्हणायची की तुमच्या सर्वांना मी खाऊन टाकणार आहे, सर्वांना खाऊन टाकणार आहे. असं की ती एखादा असा माणूस जो की ते फॅमिलीसोबत तिरस्कार करतो अशा पद्धतीनं ती वागायची. आणि 3 प्रकारचं वागायला लागली ती. कधी कधी लहान लेकरासारखं, कधी कधी मोठ्या माणसासारखं, तर कधी कधी एखाद्या वेगळ्याच व्यक्तीसारखं. दिवसा काय नाही, दिवसा सगळं काय ठीक राहायचं, शांत राहायचं. ती उठायची सुद्धा नाही, तिला उठतासुद्धा यायचं नाही, तिच्या शरीरामध्ये तेवढा जीवसुद्धा राहायचा नाही, तिला जेवणही जायचं नाही. पण जशी रात्र झाली, जशी रात्रीचे 12 वाजले तसा तिचा आवाज निघायचा. मागून मागून तिला साखळीने बांधून ठेवावं लागायचं. तेव्हा कुठंतरी ती रात्रीला कंट्रोलमध्ये राहायची. आता आली त्या पूजेची बारी, जी पूजा पंडितने करायचा निर्णय केला होता त्यावेळेस. तर पंडितने पुन्हा सगळ्या परिवाराला सांगितलं की असं असं करा. आणि ती जे विनू आहे तिला सगळ्यात अगोदर, म्हणजे सगळ्यात सुरुवातीला तिला बसवा आणि कोणीतरी जाऊन गंगाजल घेऊन या. गंगाजल आणा. पहिले तिला गंगाजलनं आंघोळ घाला. त्याच्यानंतर एका याच्यामध्ये भरून, घागरीमध्ये भरून ते गंगाजल आपल्या यज्ञापाशी ठेवून द्या. तर सगळ्यांनी ऐकलं. गेले, गंगाजल आणलं, पूजा वगैरे मांडली आणि पूजा चालू झाली. आणि पंडितनं सांगितलं की आता ही जी पूजा आहे, ही पूजा खूप खूप वेळ चालणार आहे, म्हणजे कमीत कमी 3 ते 4 घंटे चालणार आहे. तर कुणीही पूजेमधून उठू नका आणि कुणीही अडथळा आणू नका. तर सगळे फॅमिलीमध्ये ठीक आहे. सगळ्यांना काळजी वाटू लागली ना. आता जो अक्षय आहे त्याने व्हिडिओ कॉल केला होता आशिकापाशी. आशिकाने व्हिडिओ कॉल करून मीनाक्षीला दाखवू लागला. आता मीनाक्षीला समजलं, ते सेन्स होता की मला कुणीतरी व्हिडिओ कॉलवर बघते, माणसं बघतायत. तर ती त्या व्हिडिओ कॉल बघत अशी म्हणत होती, तू दुरूनच बघ, तू दुरूनच बघ अशी म्हणायची. आणि आता या टायमाला सगळ्यांना समजलं होतं की अक्षयला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं, मीनाक्षीलाही अक्षयसोबत लग्न करायचं होतं. कारण की प्रॉब्लेम खूप जास्त होते आणि अक्षय खूप चिंता करत होता. त्याची ती चिंता, त्याचं ते बोलणं, हे सगळं बघून सगळ्यांना कळालं होतं. आणि अक्षयने सगळ्यांना सांगूनही दिलं होतं की मीनाक्षीसोबत मला लग्न करायचं, तिला पटकन बरा करा. तर अक्षय तिकडं रडू परेशान, कारण की त्याची हालत खूप बेकार होती ना. आणि आशिका तिकडे दाखवू लागली, आशिकाही दुःखी, सगळे फॅमिलीतले मेंबर दुःखी. आणि जे मीनाक्षी आहे ती वेगळ्या प्रसन्न वागतीये. आता एक बोलतीये, लगेच दुसऱ्या वेळेस दुसरं बोलतीये आणि दुसऱ्या आवाजात, लगेच तिसऱ्या आवाजामध्ये. आता आशिकाला तिथं बसवलं कसं होतं माहिती आहे? खोट्या टोकल्या होत्या दोन्हीकून तो. तिच्या दोन्ही हाताला साखळदंड बांधलं होतं आणि असं खाली बसवलं होतं. तिला इकून हात बांधला होता, इकून हात बांधला होता. आणि जो हा पंडित आहे हा मंत्र म्हणायचा, त्याच्यावर कुंकू फेकायचा, मंत्र म्हणायचा, त्याच्यावर तांदूळ फेकायचा, मंत्र म्हणायचा, त्याच्यावर अर्धलिंबू कापून फेकायचा, मंत्र म्हणायचा, त्याच्यावर गंगाजल फुकायचा. माझ्यानं कमीत कमी 4 ते 5 तास ही पूजा केली. 5 तासाच्या नंतर पंडित उठला आणि तिच्या घरचा जो कारभार आहे त्याला सरळ सांगितलं की बाबा मी काहीही करू शकत नाही, कारण की खूप बेकार आणि खूप विचित्र परिस्थितीचं हे आहे, तर मला माफ करा, मी नाही काही करू शकत. असं म्हणल्याच्या नंतर जी मिनू आहे ती कंप्लीट 1 महिना वाचली नंतर. आणि त्या महिन्यामध्ये ती वारली. वारल्याच्या नंतर सगळे दुःखी होते. आशिका दुःखी, सगळे दुःखी. कारण की त्याची फॅमिली होती, त्याच्या फॅमिलीमध्ये जे होतं ना, ते नाते वगैरे ते खूप इम्पॉर्टंट होते. पैशापेक्षा जास्त ते नात्याला खूप जास्त महत्त्व द्यायचे. त्या कारणामुळे सगळ्यांना त्रास झाला की यार असं व्हायला नको होतं, असं नको व्हायला हवं होतं.
सगळेजण दुःखी होते. सगळीकडे दुःखाचा हा जो डोंगर पसरले असतो तशा पद्धतीचा पसरले होता. आता मधात 2-4 महिने जातात. जो अक्षय आहे तो गावाकडे तो सगळं काही सेटल होतो. तो फार दुःखी असतो. घरच्यांना त्याचं दुःख समजतं, त्याला त्रास झालेला समजतो. तर मग घरचे काय निर्णय करतात की जे मीनाक्षीची बहीण आशिका आहे तिचं लग्न अक्षयसोबत करून द्यायचं. आणि ॲक्च्युली ते करूनही देतात. आणि आशिकाला सुद्धा वाटले बाबा जाऊ दे, आपल्या बहिणीवर प्रेम करायचा तर चला, आपली बहीण नाही तर नाही, कमीत कमी आपण तरी याला सांभाळू, आपला मित्र आहे. आणि अक्षयलाही वाटलं की ज्याच्यावर मी प्रेम करायचो ती तर नाहीत नाही, पण तिची बहीणहीच आहे. आता ती एक तर मित्र म्हणून ओळखायचीही आणि सगळ्या काही गोष्टी सुरळीत होतील तरी. म्हणजे जे काही बिघडलंय ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केला. जे झालं ते झालं. ते झालेल्या गोष्टीवर जास्त विचार नाही करायची ती फॅमिली. मग आशिकासोबत लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतरची अक्षयची नोकरी होती ती बाहेर होती. तर नाविलाजानं या पूर्ण फॅमिलीमध्ये अक्षय आणि आशिका असे पहिले कपल झाले जे की बाहेर राहायला गेले. आता हे असे नाही की वेगळे राहायला गेले म्हणून, असं की सगळ्यासोबतच राहायचं, सगळ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं, बट कामासाठी, आपल्या परिवारासाठी किंवा म्हणा जॉबसाठी. आणि अक्षयला जी जॉब लागली होती ती काय नॉर्मल जॉब नव्हती, ती खूप VIP जॉब होती. त्या कारणामुळं त्याला परमिशन भेटली सुद्धा की राहा बाबा तिकडे जाऊन, काय प्रॉब्लेम नाही. मग अक्षय आणि आशिका दोघंही जण शहरामध्ये राहायला गेले, म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये. आता बरेच वर्ष झाले. वर्ष झाल्याच्या नंतर अक्षयला आणि आशिकाला एक छोटंसं बाळही झालं. बाळ झाल्याच्या नंतर परिवार सुखी, इकडची पूर्ण फॅमिली सुखी. एक दिवस अक्षय ऑफिसला गेलेला असतो. ऑफिसवरून येताना त्याला उशीर होतो. रात्रीचे 9:30 ते 10 वाजलेले असतात. आणि त्याचं जे ऑफिस असतं ते शहराच्या बाहेर असतं आणि तो बाहेरून आपल्या शहराकडे येत असतो. तर अचानक 9:30-10च्या दरम्यान, 10-10:30च्या दरम्यान त्याला एक माणूस हात दाखवतो. आता तो माणूस वृद्ध असतो आणि थोडासा आपला नॉर्मल माणूस नव्हता, वृद्ध माणूस, एकदम खेडीपी माणूस असतो. धोतर असतं, पैजामा असतो घातलेला, पांढरे शुभ्र कपडे असतात, पटका वगैरे राहतो, तशा पद्धतीचा तो माणूस होता. याच्या गाडीला हात दाखवला आणि जोरात ओरडला. याने गाडी थांबवली. गाडी थांबवल्याच्या नंतर तो माणूस अक्षयपाशी आला आणि म्हणला की बाबा, अरे जरा अर्जंट आहे रे, मला जरा सोड ना, जरा अर्जंट आहे. हात दाखवत नव्हतो मी, पण माझ्या मुलीचं बाळात पण आहे, तर मला जायचं आहे, अर्जंट आहे दवाखान्यामध्ये, प्लीज. म्हणजे असं की हंबल ना रिक्वेस्ट करू लागला तो, मला येऊ दे म्हणून, तुला काय पैसे लागतील मी तुला देतो. आता याच्यापाशी मरणाचा पैसा आम्हाला, ठीक आहे मला पैसा वगैरे काय नका देऊ, बसा गाडीमध्ये. तर तो म्हातारा गाडीत बसतो आणि अक्षयची गाडी रस्त्याने समोर चालते. आता तो जो म्हातारा होता तो ना फार जास्त बोलका होता, त्याला बोलण्याची फार जास्त आदत होती. तर तो चालता चालता अक्षयला बोलायला लागला, त्याला सांगायला लागला की माझ्या मुलीच्या फॅमिलीमध्ये काय काय प्रॉब्लेम झाले. आता याच्या मुलीच्या फॅमिलीमध्ये जी प्रॉब्लेम झाली ना, सेम त्या प्रकारची प्रॉब्लेम अक्षयच्या घरातही झाली होती. आणि त्याने सांगितलं की ही जी प्रॉब्लेम आहे ही मी सॉल्व केली आहे. तर अक्षयला राहावलं नाही आणि अक्षयला त्याच्या जुन्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आठवल्या मीनाक्षीच्या. तर मग तो त्या म्हाताऱ्याला म्हणायला लागला की बापू, माझ्याही घरामध्ये अशी प्रॉब्लेम झाली हो. आणि त्यानं सगळं सांगितल्याच्या नंतर तो म्हातारा म्हणला की बाबा गाडी थांबव जराशी. त्यानं गाडी थांबवली. त्याला म्हणला की माझ्याकडे तोंड करून उभा राहा. अक्षय राहिला आणि या म्हाताऱ्याने आपल्या कपाळावर एक बोट ठेवलं आणि अक्षयच्या कपाळाला एक बोट लावलं आणि 15 मिनटं लावलं. जसं त्यानं बोट लावलं तसं अक्षयच्या डोळ्यापुढं पूर्ण अंधार. त्याचे डोळे आपोआप लागले, त्याचे विचार बंद झाले, सगळं काय बंद झालं. आणि त्याला फक्त आणि फक्त मीनाक्षी आठवू लागली. आणि मीनाक्षीला जे काही झालंय, जे काही केलंय, सगळं काही त्याला आठवलं. आणि सगळं झाल्याच्या नंतर जो म्हातारा आहे त्याने त्याच्या कपाळावरचं बोट बाहेर काढलं आणि त्याला म्हणला की अक्षय बाबा, तुझ्या घरातल्यानंच असं केलंय. आता अक्षय म्हणला की हां, मला माहिती आहे माझ्या घरातल्यानं केलंय म्हणून, पण मला हे माहिती नाही आहे की कुणं केलं आहे. आमच्या सर्वांना माहिती आहे. तो म्हातारा म्हणला की मी हे म्हणलं ना की तुझ्या कुटुंबातल्याने केलं आहे, मी हे म्हणतोय की तुझ्या घरातल्याने केलं आहे. तुझं घर, आता तुझ्या घरामध्ये राहतोस ना, तुझ्या त्या घरातल्याने केलं आहे. आता अक्षय कन्फ्यूज झाला. अक्षय म्हणला की माझ्या घरामध्ये दुसरं कोण राहते, अशी कहाणी. याला टेन्शन आलं. हा घरी गेल्याच्या नंतर पहिला प्रश्न आशिकाला विचारला, तू मीनाक्षीसोबत काय केलंस?
आशिका शांत राहिली, स्तब्ध राहिली. स्तब्ध राहिल्याच्या नंतर ती काय बोलली नाही एकही शब्द. ती म्हणली की का जुन्या गोष्टी उघडून काढतायत, सोडून द्या ना. आता सुखी आहे ना, सगळं काय ठीक आहे ना, तुम्हाला जुन्या गोष्टी कशाला करून काढायच्या? आता व्यवस्थितशीर बोला ना. तो म्हणला की नाही, मला पहिले सांग की तू मीनाक्षी सोबत काय केलंस, जिच्यावर मी खूप जास्त प्रेम करायचो, जिच्यासाठी मी मरणी मरायचो. तू काय केलंस मीनाक्षी सोबत, मला तू सांग. मला माहीत झालं की तू काय केलंयस म्हणून. आता जी आशिका आहे ती एकदम शांत झाली, एकदम स्तब्ध झाली. तिला काही सुधरत नव्हतं. तिच्या पूर्ण शरीराला घाम आला. हा म्हणला की हे बघ आशिका, तू सांगतेस की आता मी जीव देऊ. आणि अक्षय अक्षरशः उठला, फाशी घेण्यासाठी दोरी घेतली, पंख्याला वर बांधली. आणि जेव्हा तो आपल्या गळ्यात टाकणार की तेव्हा आशिका म्हणली की हो, मीच मीनाक्षी सोबत केलं. असं म्हणल्याच्या नंतर तो थांबला, तो खाली बसला. आता त्यानं लपून मोबाईल ऑन केला, रेकॉर्डिंग, आणि त्यानं ती ठेवून दिलेली होती. तर आशिका म्हणते की मीच केलं आहे आणि मीच ते सगळं केलेलं आहे. आता जी अक्षय आहे तो म्हणला की तू असं का केलंस. मीनाक्षी म्हणली ना, का का नाही करणार मी. ज्या मुलावर मी प्रेम करायचे, ज्या मुलासोबत मला लग्न करायचं होतं, त्या मुलासोबत ती लग्न करू लागली. म्हणजे तू मला 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 तुझ्यासोबत लग्न करायचं होतं, पण तू तिच्यावर प्रेम करत होता. मी इतके दिवस वाट पाहिली, इतके दिवस मी मी तू बोलशील म्हणून वाट बघत होते. मला वाटलं त्या दिवशी तू जेव्हा मला बोलत होता की आपल्या घरातलीच एक मुलगी आहे तिच्यावर मी प्रेम करतो, मला वाटलं मी असेल ती. कारण की माझ्या दूरपर्यंत डोक्यामध्येही नव्हतं. मला वाटलं मी तीच आहे, पण तू मीनाक्षीचं नाव घेतलंस. आता न जाणून मला 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 तुझ्या चेहऱ्यासमोर तुला नाही म्हणा नाही वाटलं, आणि मला काय बोलता नाही आलं. मला खूप त्रास झाला यार. मी इतकी त्रासले की मला काही सुधरत नव्हतं. मीनाक्षीचं ते खुश राहणं, तुझं खुश राहणं, म्हणजे असं नाही. हां ठीक आहे ना, तू खुश राहा ना, पण माझ्यासोबत राहा ना तू खुश. त्याच्यासोबत कशाला, मला काही समजत नव्हतं. आणि मी मधात येऊ शकत नव्हते ना, मी कोणाला काही म्हणूही शकत नव्हते. मग माझा कॉलेजचा एक फ्रेंड आहे, त्याने मला सांगितलं की अशा नाशिक गोष्ट केल्याच्या नंतर असं होऊ शकतं, वशीकरण. तर माझ्या मित्राचा जो वडील आहे त्याच्याकडे मी गेले. त्याने मला सांगितलं की हां अशानं असं होऊ शकतं, पण त्यासाठी पैसा पाहिजे. मी त्याला भरपूर पैसा दिला. त्याने मला 3 बळी मागितले. मी विचारलं त्याला की तू 3 बळी का मागतोयस. तो म्हणला की तुला कायमची सुटका करून घ्यायची ना, तुला कायमचं राहावं लागते ना, त्यामुळे हे करावं लागेल. आणि जर तात्पुरतं करशील तर मग 1-2 महिना राहिलं, मग नंतर पुन्हा सारख्याला सारखं होईल. मी म्हटलं नाही, मला तू कायमचा पाहिजे. त्या कारणामुळे मी त्याच्यासोबत हो मिसळले. आणि तुला आठवतंय का की आपल्या कामावरच्या गड्याचा जो लहान मुलगा आहे तो विहिरीत पडून मेला होता. ॲक्च्युली तो विहिरीत पडून नव्हता मेला, त्याला मीच उचललं होतं. मी त्याचा बळी दिला, आणि बळी दिल्याच्या नंतर त्याला विहिरीत फेकून दिलं होतं. आणि लोकांचा असा गैरसमज झाला की वरून खाली पडला म्हणून कपारीला लागला, आणि म्हणून तो चिरला आणि पडला आणि मेला. आणि नंतर त्याच गड्याची बायको, तिने सुद्धा फाशी घेतली. तिचाही आम्ही बळी घेतला. आणि उरला तो माणूस, त्याचाही आम्ही बळी घेतला. असं ऐकल्याच्या नंतर अक्षय पूर्णपणे शॉक झाला. आशिका तू यार एवढ्याशा गोष्टीसाठी एका फॅमिलीचा जीव घेतलायस तू, हे तुला शोभत नाही. आशिका म्हणली काय करणार मी, मला 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 काय कळालं नाही, मला तू पाहिजे होता. अक्षय तिथून उठलो, आपल्या फॅमिलीकडे येतून फॅमिलीसमोर ती रेकॉर्डिंग लावतो. सगळी फॅमिली शॉक, सगळी फॅमिली ए टू झेड. पोलीसवाल्यांना बोलवतात, पोलिसांना सगळं सांगतात की अचानक असं आमच्या घरामध्ये झालेलं आहे, आमच्याच मुलीला मारले. आता ते सगळं झाल्याच्या नंतर जेव्हा हिचं जे ऐकलं, ते ऐकल्याच्या नंतर जेव्हा जो दुसरा तांत्रिक आहे हिच्यासोबत जो करणारा, त्याला पकडण्यासाठी तिथं गेले, त्याला भेटण्यासाठी, बोलण्यासाठी.
आता तिथं गेल्याच्या नंतर जेव्हा बघितलं तर त्याच्या घराला पूर्णपणे कुलूप, तो कुठेही दिसला नाही. त्याची तपासणी केली, कुठेही आढळला नाही. नंतर माहीत झालं की तो जो तांत्रिक आहे तो त्याची एक क्रिया पूर्ण करत होता. त्याला एक सिद्धी प्राप्त करायची होती आणि त्या सिद्धीसाठी त्याने हिला आपल्या जाळ्यामध्ये फसवलं होतं. आणि ती सिद्धी प्राप्त करण्यासाठी जो त्याचा मुलगा आहे त्याला सगळ्या गोष्टी माहिती होत्या आणि त्याच्या मुलानेच हिला जाळ्यामध्ये फसवलं होतं. आता इच्छासाठी जे केलं होतं ते फक्त आणि फक्त जे वशीकरण होतं ना तेच होतं आणि ते सक्सेसफुलही झालं होतं. पण त्याला 3 बळी आणि 1 बळी अशी पाहिजे होती. म्हणजे ते 3 बळी घेऊन एका माणसावर त्याला ती सिद्धी ट्राय करायची होती की हा हे काम करते का नाही म्हणून. त्यासाठी याने मीनाक्षीचा आधार घेतला, म्हणजे आशिकाचा आधार घेतला मीनाक्षीवर करण्यासाठी. आता ही गोष्ट हिला दुसरी बळी घेतल्याच्या नंतर कळाली. आईला कुणीतरी असं म्हणजे हिनं वाचलं म्हणा किंवा कुठंतरी ऐकलं म्हणा, हिला तेव्हा कळाली. आणि हिनं जेव्हा त्याला विचारलं की हे इतकं गरज नाही आहे तर तू का करतोयस, मी सगळ्यांना सांगतोय. तर तो म्हणला की ठीक आहे ना, तू सांग सगळ्यांना की तू 2 बळी घेतल्यात म्हणून. एकतर तुझा जो सुखी संसार होणार आहे तोही खतम होईल आणि तू जेलमध्ये सुद्धा जाऊन बसशील. तेव्हा ती ही भिली आणि तेव्हा तिनं 3ऱ्या बळीसाठी हो बोलली. त्यांच्यासोबत मिसळून त्या 3ऱ्या वेळेस त्या माणसालाही मारलं, कामावरच्या गड्याला. आता त्याची जी सिद्धी होती ती सिद्धी प्राप्त झाली त्याला. त्यानं ते सगळं काही केलं आणि तो तिथून गायब झाला, असं तिथल्या काही लोकांचं म्हणणं होतं. कारण की अर्ध्या रात्री बेरात्री त्यांच्या घरामधून धुपड बाहेर निघायचं. एकदा तिथला एक शेजारचा मुलगा त्यांच्या घरामध्ये अचानक गेला तर बाप लेक दोघंही बसलेले होते आणि त्याची जी बायको होती ती पूर्णपणे विवस्त्र होऊन त्यांच्या समोर एका विचित्र पोझिशनमध्ये उभी होती. एक अलगच थोडंसं असतं ना, खूप भीतीदायक तशा पद्धतीचं. आणि त्याने जेव्हा त्या पूर्ण एरियामध्ये सांगितलं तर तिथले जोपर्यंत ते येतील तोपर्यंत हे तर सकाळपासूनपर्यंत पळून गेले होते. आणि नंतर हिचंही इकडं सगळं झालं होतं. तेव्हापासून ते तिथून गेले तर तिथं परत आले नाही. आता ते कुठं गेले, कुणासोबत गेले, काय झालं, कुठं गेले, काही कुणाला काहीही पता नाही. पण ही सापडली आणि हिला पोलिसांनी अटक केलं. हिला सजा झाली. हिचं जीवन जसं व्हायचं तसंच झालं. म्हणजे जे हिनं केलं होतं, ज्याची सजा हिला भेटणार होती ती तर भेटलीच, पण त्याच्यापेक्षा भयानक सजा हिला अशी भेटली की हिचा संसार मोडला, सगळं काही उद्ध्वस्त झालं आणि हिला कायमस्वरूपी जेलमध्ये जावं. म्हणजे किती जरी पळाली ही तरीसुद्धा ही सापडली म्हणजे सापडलीच. तर ही होती आजची स्टोरी कशी वाटली. स्टोरी जर चांगली वाटली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला तुमची स्टोरी शेअर करू शकता. चला तर भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.